जय श्रीराम मित्रांनो. तर मित्रांनो मी आता चाललो नर्सरी मध्ये. तर तुम्हाला आज दाखवतो का आपल्या गाडीमध्ये का लोडिंग होणार आहे की नाही. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता माझा फर्स्ट ब्लॉग आहे मराठीमध्ये, तो गोष्टी थोडा इकडे तिकडे होते, थोडा समजून घ्यायचा. तो चला मग आता निघूया. आता का लोडिंग होते की नाही नर्सरी मध्ये गेला तरी तुम्हाला माहित पडते. आता आपला भाडा किती लागले, कितीचा खर्च आले की नाही, लोकल ट्रिप आहे, तो का होते की नाही पूर्ण दाखवणार आहोत. अजून व्हिडिओ नवीन पाहता असेल तरी तर लाईक सबस्क्राईब जरूर करून द्यायचा. आता आपला कॉकटेल राईस खालास का तुम्ही, कॉकटेल राईस तसा आपला व्हिडिओ येणार आहे, हिंदीमध्ये पण येणार आहे, आता मराठीमध्ये पण येणार आहे. तर तो आम्ही शेवटपर्यंत बघा. आता चाललो मी लोडिंग करासाठी. लोडिंग साठी गाडी पण लावून दिलो. हा एक लोडिंग झाला, आणखी हा लोडिंग करायचा आहे. अजून भाऊ घेऊन येत आहे. भाई हा हे कोणचा पेड आहे? हलकेनिया हलकेनिया. मित्रांनो हलकेनिया कोणता नाव मी कधी पाहिलंच नाही. कुणाला माहित असेल तरी कॉमेंट मध्ये नक्कीच सांगा. हलकेनिया कोणता पेड आहे तर का माहित. हा पण आपल्या गाडीमध्ये पूर्ण लोडिंग होणार आहे. हे आपला भाऊ, नर्सरी भाऊ. आता पाहू शकता तुम्ही किती मोठा नर्सरी आहे आमचे व्हिडिओ पण अगोदर मी हिंदीमध्ये अपलोड केलं असेल, नाही पाहिलं असेल तो नक्की पाहून घ्या. हा पाहू शकता लोडिंग झाला. आता बाकी पूर्ण लोडिंग करून घेऊ. आता दाखवतो तुम्हाला. मित्रांनो पाहू शकता तुम्ही, असा मोठा मोठा झाड घेऊन जावं लागते, कारण हाताले उचलेले नाही जमत. इथं पाहू शकता तुम्ही, इथं पण आहे, फणसचं पण आहे, इथं आपला लिसू पण लागले. पाहू शकता. असा कोणतंही आपलं झाड तुम्हाला इथं भेटू शकते. किती मोठा आहे, बहुत मोठा नर्सरी आहे आमचे. इकडे बघा, हा आहे कोचू. अरे का म्हणते मराठी पण तेवढं माहित नाही, बंगालीत म्हणते कोचूची पण झाड विकणारच आहे. कोणाला बंगाली लोकांना पाहिजे असेल तरी घेऊ शकता तुम्ही. चंद्रपूर रिलायन्स पेट्रोल पंपच्या उजव्या साईडले तुम्हाला हा नर्सरी दिसणारीच आहे. चला मित्रांनो इकडे बघा, हा कोणता झाड आहे तेवढा तो माहित नाही आम्हाला, कारण मी कधी घेतलंच नाही तर कसा माहित राहणार आहे. हा मुलगी लोकांना माहित राहते. कोणी मुलगी पाहत असेल तर आपला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगून द्यायचा कोणता झाड आहे की नाही. चला आंघोळ करून घेऊ का, 2 दिवस चला थंडीसाठी आंघोळीच नाही केलं. इकडे बघा मित्रांनो, भरपूर तुम्हाला झाड इथे भेटणारीच आहे. इनडोर आउटडोर साठी तुम्हाला झाड भेटणारच आहे. पाहू शकता इकडे पण भरपूर आहे. इकडे पहा लहान लहान झाड. आता हे रिजनेबल रेट मध्ये तुम्हाला भेटणारीच आहे. इकडे बघा किती छान दिसत आहे. लोडिंग पण चालू आहे आपला. आता पाहू आपल्या गाडीमध्ये किती का लोडिंग होते की नाही, तेवढं तर सांगितलेलं नाही. आता लोडिंग झाला तरी माहीत पडते. भाडा तर कन्फर्म आहे, मग लोडिंग काय कन्फर्म नाही, किती लोडिंग होते की नाही, किती का नाही. आमचे असंच राहते. मग भाडा कन्फर्म ठेवून देते, जेवढा तर तेवढं, 1000 तर 1000, 500 तर 500, 1 रुपये जास्त नाही देणार आहे. मग लोडिंगसाठी फोन आले की हा वाढवून दे, गाडी जाऊन राहिले ना, किराया देऊन राहिले ना तर जाऊ दे, असं राहते आमचं. पाहू आता आपला गाडी पूर्ण लोडिंग झाला. हा कोणता झाड आहे माहित नाही, पूर्ण लोडिंग करून दिले. चला आता निघूया लोहारामध्ये आपला एक गार्डन आहे का काय, लॉन आहे, तिथे जाऊन आपला गाडी खाली होणार आहे. चला मग लवकर निघूया. मित्रांनो मी आता पोहोचलो लोहारामध्ये. इथे पाहू शकता तुम्ही आपला गाडीचे हाईट किती चढ झाला, हो चढ होऊन गेले. आता मी पोहोचलो न्यू लोहारा गार्डन. अंदर बघा, बढिया एक नंबर पैकी. चला मग आता मॅडम सोबत बोललो, मग ते एक लोकांना पाठवून देतो, अंदर गाडी घेऊन येऊ द्या, मग अंदरचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो. इकडे बघा मित्रांनो गार्डनचा आतमध्येचा व्ह्यू कसा आहे. इकडे तुम्ही जेवण पण करू शकते, बार प्लस रेस्टॉरंट आहे. इकडे बघा, हा बाजूला पण पण जेवणाचं टेबल वगैरे लागून आहे, बढिया आहे. आपला जो गाडी आहे ना तो मागच्या साईडला लावून दिलो, तिथं आपला गाडी खाली होऊन राहिले, तो पण दाखवतो. आता येऊन तुमच्या दाखवासाठी आता परमिशन आहे की माहीत नाही. मी तो व्हिडिओ काढून राहिलो,
तुम्हाला दाखवासाठी म्हणून म्हणत आहो. लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा, आत्ताच करा. तुमच्यासाठी एवढा रिक्स घेत आहो. आता चला मग आता समोरचा एक व्ह्यू दाखवून देतो तुम्हाला. चला लवकर चला. हे बघा मित्रांनो, एंट्री गेट मस्त डेकोरेशन मस्त केले पाय. आता नाईटचे व्ह्यू अजून छान दिसते. तर लाईट पण लावून आहे, लाईट पण लावले रात्री अजून बढिया छान दिसते. हा रेस्टॉरंट प्लस बार आहे. हे तर तुम्हाला जेवणाचं पूर्ण साधन भेटणारच आहे. इकडे बघा बढिया आहे. चला मग आता गाडी मागच्या साईडला लावलो ना, त्याच्याकडे जावं लागते लवकर. तर लेबर खाली करत आहे की नाही, आता पुन्हा एक ट्रिप आहे, त्याचा पण व्हिडिओ बनवावा लागते ना, म्हणून लवकर खाली करून आम्हाला जावं लागते. चला मग पटकन पोहोचतो. गाडी आपण पूर्ण खाली होऊन गेलं तर पाहू शकता पूर्ण खाली झाला. आता आपला जो भाडा सौदा झाला होता 700 रुपयेचा, आपला खर्च आलाय 200 रुपयेचा. आपल्या बचत झाले 500 रुपये. तर 500 रुपयेसाठी एवढा करा लागला आम्हाला. चला भेटूया नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला तरी कॉमेंट लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. चला भेटूया नंतर ब्लॉगमध्ये. तर